की जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे ते कसं खरं होते, आधीच लिहिलेलं आणि आता खरं होत आहे, त्याची आपण चर्चा करत आहे. पण त्याच्या आधी बघा, हरे कृष्ण. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 4 दोष असतात. अपूर्ण इंद्रिय, अपूर्ण इंद्रियामुळे भ्रमात पडणे, भ्रमात पडल्यामुळे चुका होणे आणि चुका झाकण्यासाठी फसवणे. हे प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला पूर्ण सत्य सांगू शकत असतात गोष्टी, पण ते अर्ध सत्यच असते, पूर्ण सत्य असते का? नाही. मग दुसरं आहे अनुमान प्रमाण, अंदाज लावणे. तर अंदाज लावणे तुम्हाला माहिती आहे की अंदाज लावणे बरोबर नाही. अंदाज लावणे प्रत्येक वेळी परफेक्ट ज्ञान भेटते का? नाही. तर अनुमान प्रमाण हे अनुमान केल्यामुळे कधी कधी अंदाज किंवा निदानात दोष असतो, ते पण अपूर्ण सत्यच आहे. इथं एक उदाहरण दिलेलं आहे. एक व्यक्ती होता, त्यानं काय केलं की त्याच्या बाजूच्या रूम मध्ये 2 जण खूप भांडाभांडी करत आहेत असा आवाज आला. त्याला इतका जोरात भांडाभांडी करत होते, त्याला तो घाबरला. त्या दिवशी त्याला काम होतं म्हणून तो बाहेर निघून गेला. मग नंतर 8 दिवसानं त्याच्या शाळेत एक ड्रामा होता आणि त्यानं तो ड्रामा बघितला. आणि त्या ड्राम्यात ते बाजूचे राहणारे 2 मुलंच त्या ड्राम्यात ऍक्टिंग करत होते आणि ड्राम्यात फायटिंग करत होते. मग त्याच्या लक्षात आलं, अरे रे रे रे, हे खरी फाईट नव्हती, ही ड्राम्यातली प्रॅक्टिस होती. म्हणजे आपण लावलेला अंदाज नेहमी खरा असते का? नाही. म्हणून अनुमान प्रमाण हे खरं नसते. आता बघा, एक लंगडा व्यक्ती चालत होता, लगडत चालत होता. तर एक न्यूरोसर्जन म्हणजे काय, ब्रेनचा डॉक्टर काय म्हणतो माहितीये का, की याच्या ना ब्रेनच्या नशीमुळे हा लंगडा चालत आहे, ब्रेनच्या नशीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग एक फिजिओथेरपिस्ट येतो. फिजिओथेरपिस्ट जो असतो तो तुम्हाला व्यायाम करायला शिकवतो. तो फिजिओथेरपिस्ट काय म्हणतो, नाही, मला काय वाटते याच्या स्नायूमध्ये काहीतरी समस्या आहे, त्याच्या स्नायूमध्ये काहीतरी समस्या म्हणून लंगडत चालत आहे. तिसरा डॉक्टर आला, हाडाचा डॉक्टर म्हणते, अरे हा लंगडत चालत आहे कारण की याच्या हाडामध्ये प्रॉब्लेम आहे, याचा हाड काहीतरी वाकलेलं असेल. आणि मग ते तिन्ही डॉक्टर त्या माणसाकडे जातात आणि त्या माणसाला म्हणतात, का हो तुम्ही लंगडत काहून चालले? तो म्हटला, मग चप्पल तुटली होती म्हणून लंगडत. माझ्या चपलीचा बंद तुटला होता म्हणून मी ते चप्पल पायात आहे, ते लगडत चाललो, चपलीचा अंगठा तुटला. म्हणजे याच्यावरून काय समजलं, मोठे मोठे डॉक्टर जे अंदाज लावतात तो अंदाजही चुकीचा असू शकतो. म्हणून अनुमान प्रमाणाने आपल्याला पूर्ण सत्य ज्ञान भेटते का? नाही. मग तिसरं आहे शब्द प्रमाण. लिहा, दुसरं अनुमान प्रमाण, त्याच्यामध्ये अपूर्ण सत्य असते, पूर्ण सत्य नसते. आणि तिसरं लिहा शब्द प्रमाण. हे अतिशय महत्वाचं आहे. शब्द प्रमाण म्हणजे काय, अधिकृत गुरु आणि अधिकृत शास्त्रामधून ऐकणे, प्रामाणिक गुरु आणि प्रामाणिक शास्त्रामधून ऐकणे, याला म्हणतात शब्द प्रमाण. प्रामाणिक असला पाहिजे तो गुरु आणि ते शास्त्र परंपरेत आलेले असले पाहिजे. तुम्हाला मी 4 परंपरेचे नाव ऑलरेडी सांगितले, रुद्र परंपरा, ब्रह्म परंपरा, लक्ष्मी परंपरा आणि 4 कुमार परंपरा. हे 4 परंपरा आहेत. त्या परंपरेत जर शास्त्र आले असतील तरच त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर आपली जी रुद्र परंपरा आहे त्याच्यामधलाच एक शाखा आहे वारकरी संप्रदाय, ठीक आहे. त्याच्यानंतर शाखा झालेली. तर आपण जे ज्ञान सध्या शिकत आहे हे ब्रह्म मध्व गौडीय गुरु शिष्य परंपरेतून शिकत आहे. या परंपरेमध्ये जे नरहरी बाबांचं पण एक वज्र संप्रदाय म्हणून एक शाखा निघालेली, ठीक आहे, त्याच परंपरेमध्ये पुढे. तर ह्या परंपरेत आपण शिकत आहे ज्ञान, कारण हे सगळे प्रामाणिक गुरु आणि प्रामाणिक आचार्य आहेत. बघा त्या आचार्यांची लाईन तुम्हाला दिसते. सगळ्यात आधी तिथं हे जे आहेत पहिले, हरे 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 राम 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 हरे हरे इति षोडशकम नामनाम कलिकल्मषनाशनम नातरः परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. नारद मुनी हे ब्रह्माजीचे पुत्र पण आहेत आणि शिष्य पण आहेत, दोन्ही.
नारदांनी हे ज्ञान कुणाला दिलं? वेदव्यास, व्यासदेवाला. व्यासदेवांनी सगळे ग्रंथ लिखित स्वरूपात लिहिले, कारण की त्यांना माहिती पडलं की आता कलियुग येणार आहे आणि कलियुगात लोकांच्या लक्षात राहणार नाही, त्यांची स्मरणशक्ती कमी होणार. द्वापार युगापर्यंत कुठलेही शास्त्र लिखित स्वरूपात नव्हते, द्वापार युगापर्यंत. कारण की द्वापार युगापर्यंत सर्व लोकांची स्मरणशक्ती एवढी तीव्र असायची की एकदा ऐकलं की ते सर्व त्यांचं पाठ होऊन जायचं, एक पाठी असायचे सर्व लोक. याला म्हणतात श्रुतीधर. ऐकलं की ते श्रुती, श्रुती म्हणजे ऐकणे, धर म्हणजे धरून ठेवणे, फिट, डोक्यात फिट, एकदा ऐकले की डोक्यात फिट, असं असायचं. पण कलियुगामध्ये स्मरणशक्ती कमी होणार हे व्यासदेवाला माहिती होतं, म्हणून व्यासदेवाने काय केले? सर्व महाभारत, रामायण, श्रीमद भागवत हे सगळे लिहून काढले त्यांनी. वेदव्यास, व्यासदेव. पुढे त्यांनी ज्ञान दिलं मध्वाचार्यांना. अशी पूर्ण परंपरेतले 32 आचार्यांचे नाव आहेत. हे पण प्रमुख आचार्यांचेच नाव आहेत, मध्ये पण काही आहेत त्याच्यात, पण हे प्रमुख आचार्यांचे नाव आहेत 32. या परंपरेतून आपण हे ज्ञान शिकत आहे. याला म्हणतात शब्द प्रमाण. प्रामाणिक गुरुकडून. आलंय लक्षात? मध्ये कोणी एखादा अप्रामाणिक गुरु काय करते? स्वतःच्या मनाने सांगतो, लोकांना मनोरंजन करण्यासाठी सांगतो. बघा, इथं आल्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा नका करू प्रत्येक वेळी की प्रभूजी आम्हाला मस्त छान हसवतील. नाही, मला परंपरेत बोलावं लागते. मी जे परंपरेत गुरुकडून ऐकलंय तेच मी तुम्हाला सांगणार. प्रत्येक वेळी मनोरंजन होणार का? नाही, मनोरंजन असते मध्ये मध्ये, पण आपल्याला परंपरेत बोलावं लागते. तर शब्द प्रमाण म्हणजे काय? प्रामाणिक गुरु आणि प्रामाणिक शास्त्रामधून ऐकणे. आता शब्द प्रमाणाबद्दल काही काही प्रश्न येतात की प्रभूजी गुरु पण तर माणूसच आहे ना, एक गुरु एक माणूसच आहे, माणसामध्ये तर दोष असतोच. मग हे ज्ञान जे गुरु सांगत आहे या ज्ञानात पण दोष असू शकतो का? तर या ज्ञानाला वेद म्हटलेला आहे. वेद या शब्दाचा अर्थ काय होतो? भगवंताचे शब्द. हे ज्ञान कसं आहे? अपौरुषेय आहे. पुरुषाने नाही दिलेलं, हे अपौरुषेय भगवंताने दिलंय. म्हणून मी तुम्हाला परंपरेतले नाव वाचून दाखवले. परंपरा चालू कुणापासून झाली? भगवान कृष्णापासून. आणि भगवान कृष्ण हे माणूस आहेत का? नाही, ते भगवंत आहेत. त्यांचे शब्द परफेक्ट आहेत. मग गुरुनी काय करायला पाहिजे? प्रामाणिक गुरुनी, जसं तुम्हाला एक पोस्टमन येतो ना घरी तुमच्या पत्र द्यायला किंवा काही पण लेटर द्यायला, तर तो जसं लेटर तिकडून येते तसं तुम्हाला देऊन टाकतो. तो त्याच्यात काही बदल करतो का? नाही. तर प्रामाणिक गुरुनी काय करायला पाहिजे? जसं परंपरेत शिकवलं भगवान कृष्णाने तसंच पुढच्या लोकांना शिकवायला पाहिजे. याला म्हणतात प्रामाणिक गुरु किंवा प्रामाणिक परंपरा. आलं लक्षात? तर गुरुमध्ये दोष जरी असले तरी त्या गुरुनं जर पोस्टमन सारखं जशाला तसं शब्द शिकवले, कृष्णाने गीतेत सांगितलं सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. मला शरण या, कृष्ण म्हणतात मला शरण या, मी तुमच्या सर्व पापापासून तुमची मुक्तता करेन. हेच गुरुनं सांगायला पाहिजे की कृष्णाला शरण जा, कृष्णाचं नाम जप करा. हे प्रामाणिक गुरुनी सांगायला पाहिजे. जर चुकीचं सांगत असेल तो गुरु तर समजून चालायचं की हा बोगस गुरु आहे, परंपरेत आलेला नाही. पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की प्रभूजी ठीक आहे, गुरु पोस्टमन सारखे आपल्याला प्रामाणिक ज्ञान देतील, पण आपले ते इंद्रिय अपूर्ण आहेत ना. मग हे अपूर्ण इंद्रियाद्वारे हे पूर्ण ज्ञान, वेदांचं पूर्ण ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल? पुढचा हा प्रश्न येऊ शकतो की आपली इंद्रिय अपूर्ण आहे आणि वेदांचं ज्ञान परफेक्ट आहे, शब्द प्रमाण पूर्ण आहे, परफेक्ट ज्ञान आहे, कारण ते परंपरेत आलेलं आहे, भगवंतापासून आलेलं आहे. पण आपले ते इंद्रिय अपूर्ण आहेत, तर त्याचा काही फरक पडेल का? त्याचा काहीच फरक पडत नाही. आध्यात्मिक ज्ञान तसं पाहिलं तर आपल्या इंद्रियाच्या पलीकडेच आहे. ऍक्च्युअली आध्यात्मिक ज्ञान इंद्रियाच्या पलीकडे आहे. पण आता महत्वाचं सांगतोय, निरंतर सतत दररोज जर आपण हे आध्यात्मिक ज्ञान ऐकत राहिलो, दररोज, मी काय शब्द वापरतोय बघा, दररोज जर हे ज्ञान आपण ऐकत राहिलो तर आपण पण त्या ज्ञानामध्ये परफेक्ट होऊन जाऊ. आता मी तुमच्या समोर बसलेलो आहे ना, मी माझी वाहवा नाही करत आहे, माझ्यावर कृपा आहे भगवंताची की
मला मागचे 2009 पासून 2025 चालू आहे ना, किती वर्ष झाले? 16 वर्षापासून मी या गुरु परंपरेतून दररोज ऐकत आहे. दररोज मी माझ्या नोट्स काढत असतो किंवा दररोज मी एक ना एक लेक्चर, एक ना एक श्लोक वाचत असतो भागवताचा. हे 16 वर्षापासून करत आलेलं आहे, म्हणून तुमच्या समोर एवढं बोलू शकतो. ठीक आहे. याचा हेच सांगितलेलं आहे की निरंतर आध्यात्मिक ज्ञानाच्या संपर्कात राहिल्यावर आपले आंतरिक आध्यात्मिक गुण जागृत होतात. उदाहरणार्थ, लोखंडाची सळई अग्नीत ठेवल्यावर तिच्यामध्ये पण अग्नीचे गुण येतात. म्हणून आपण निरंतर दररोज ऐकायला पाहिजे. हे याने आपली बुद्धी शुद्ध होते. रोज भगवद्गीतेचा एक श्लोक आणि श्रीमद भागवताचा एक श्लोक जर तुम्ही वाचला आणि ऐकला तर तुमचं जीवन सफल झालं. हेच तर तुकाराम महाराज सांगतात ना की जे मुलं आहेत लहान वयात त्यांनी काय करायला पाहिजे. तर तो अभंग कसा चालू होतो? त्यांना कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही जे सात्विक मुलं जन्माला आले, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मग पुढे काय म्हणतात? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हटलेला आहे, इथं पण तेच म्हटलंय. निरंतर आध्यात्मिक ज्ञानाचा आपण श्रवण करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. सतत ऐकत राहील आपल्यासाठी सतत शक्य नाहीये. दररोज सकाळी ऐकायला पाहिजे. सकाळी ऐकलं की बॅटरी चार्ज होते, दिवसभर चार्जिंग राहते. मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी पुढचा श्लोक ऐकायचा आणि वाचायचा. असं दररोज ऐकलं तर आपण पण या ज्ञानामध्ये परफेक्ट होऊन जातो. ठीक आहे. मी परफेक्ट नाहीये, मला मान्य आहे, कारण मी पण एक माणूसच आहे. मी परफेक्ट नाही, पण हे दररोज जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येते की हे ज्ञान खरोखर परफेक्ट आहे. आणि मी काय करताय, एक पोस्टमन सारखं तुम्हाला जसं तसं सांगत आहे. माझा याच्यात कसलाही हेतू नाही. कोणाकडून तुमच्याकडून मी 1 कोटी रुपये घेतले का या ज्ञानाचे? माझा याच्यात हेतू नाही. मला फक्त शुद्ध परंपरेतलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर असं प्रामाणिक गुरूंनी करायला पाहिजे. प्रत्येक जे शिकवलं गुरूंनी, मागच्या आचार्यांनी आणि शास्त्रामध्ये, तेच पुढच्या लोकांना शिकवायला पाहिजे. चुकीचं नाही शिकवायला पाहिजे. आता कोणी म्हणेल, प्रभूजी आता हे मधात गुरु आणले तुम्ही, डायरेक्ट भगवंताकडून शिकलो तर हे कशाला एवढी लंबी परंपरा आणली? डायरेक्ट कृष्णाकडून शिकायची इच्छा आहे माझी. पुढचा प्रश्न की डायरेक्ट भगवंताकडून कृष्णाकडून शिकलो तर जमत नाही काय? तर आता बघा, तुम्ही विज्ञानातले भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पुस्तकातून शिकता. जसं न्यूटनचे नियम आहेत, नंतर आईन्स्टाईनचे थेअरी, आईन्स्टाईनचे लॉ हे आहे, नियम आहेत विज्ञानातले. त्या वैज्ञानिकांनी शोधून काढले, त्याचे पुरावे दिले, त्याचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले प्रयोगशाळेत, आणि ते आपण प्रयोगशाळेत करून बघतो तसेच निकाल आपल्याला भेटतात. म्हणजे आपण त्या पुस्तकातून आणि विज्ञानाच्या शिक्षकाकडून ते शिकतो. आता तुम्ही असं म्हणू शकता का की मला डायरेक्ट न्यूटन कडून शिकायचं आहे किंवा डायरेक्ट आईन्स्टाईन जवळ जाऊन त्याच्याजवळून शिकायचं आहे? ते ऑलरेडी जे शिकवलेलं आहे ते तुमच्या समोर आहे, भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये आहे. बस आता आपल्याला काय करायचं आहे, हे वाचायचं आणि शिकायचं आहे बस. म्हणून डायरेक्ट भगवंताकडून शिकण्याची गरज नाही. ते आलेलं आहे ऑलरेडी, जशी आहे तशी परंपरेत आलेली आहे, शुद्ध परंपरेत. आता काही लोक पुढचा याच्यात प्रश्न विचारतात की भगवंताचा विचार लोकांना भटकवण्यासाठी एक खोटा प्रचार आहे. लोकांना भटकवण्यासाठी भगवंताचा विचार हा लोकांना भटकवण्यासाठी एक खोटा प्रचार आहे असं म्हणतात काही लोक. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला की एखादा नास्तिक व्यक्ती आहे, तो काय म्हणतो, अरे हे लोक ना तुम्हाला भटकवून राहिले बरं, त्याचं ऐकू नका, काही खरं नाही हे. असा जर प्रश्न विचारला तर काय सांगाल? पहिली गोष्ट, त्यांना पहिला प्रश्न विचारायचा, बाबू तू जन्म मृत्यू चक्रात फसलेला आहे, तुला माहित आहे का कसं बाहेर निघायचं? पहिले हे विचारायचं त्यांना. ठीक आहे. आणखी काय सांगू शकता की हे लोक तुम्हाला भटकवत आहेत, असं होणार आहे इथून पुढे. आता तुमची परीक्षा होणार आहे इथून पुढे. बाकीचे सर्व लोक तुमची परीक्षा घेतील की तुम्ही खरोखर भक्ती करायची आहे का नाही. आता काल येताना संकेतला विचारलं कोणीतरी,
का रे तू धोती कुर्ता काऊन घालतं, काही बी करून राहिले तुम्ही मनानंच आपलं. तर अशा प्रकारे आपली परीक्षा होते. धोती कुर्ता का घालतो आपण सांगा? जेव्हा आपण धोती कुर्ता घालतो तेव्हा सात्विक ड्रेस आहे हा. सात्विक ड्रेसामध्ये आपले विचार हे सात्विक येतात. जर तुम्ही टाईट जीन्स आणि टाईट टी शर्ट घातलं तर तुमच्या मनात रजोगुणी विचार येतील. पण जर सात्विक ड्रेस घातला तर सात्विक विचार येतील आणि मग भक्तीसाठी सत्वगुण अनुकूल आहे, रजोगुण प्रतिकूल आहे. रजोगुणातले व्यक्ती भक्तीत जास्त काळ टिकत नाही. ते काय करतात, रजोगुणी व्यक्ती येतात, त्यांना वाटते की माझा वाहवा झाला पाहिजे, मला हार घातले पाहिजे, लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवले पाहिजे, आणि ते भेटलं की ते नंतर निघून जातात. त्याला म्हणतात रजोगुणी लोक. सत्वगुणी लोक काय करतात, त्यांचं आयुष्य समर्पित करतात भगवंताला. तर आता बघा, याच्यासाठी मी उदाहरण देतो. तुम्हाला जर कोणी असा प्रश्न विचारला की भगवंताचं ज्ञान तुम्हाला भटकावण्यासाठी दिलं जात आहे, असं जर कोणी म्हटलं तर त्याला काय उत्तर द्यायचं? तर बघा, त्यांना म्हणायचं, समजा महात्मा गांधी कधी नव्हतेच. त्यांच्या समोर असं म्हणायचं, महात्मा गांधी कधी नव्हतेच, केवळ लोकांना भटकण्यासाठी एक नकली चित्र तयार केले आहे. ते हेडमास्टरच्या ऑफिस मध्ये असते ना, नकली चित्र असेल ते, असं जर तुम्ही त्याला म्हटलं तर काय वाटेल त्या पुढच्या माणसाला? नकली आहे का ते चित्र? जसे गांधीजी दिसत होते तसेच आहेत ना काढणाऱ्या. जरी आपण त्याच्यावर विश्वास करत नाही किंवा आपण स्वतः त्यांना भेटलेलो नाही, तरी त्यांचं आपण चित्र बघितलेलं आहे, त्यांचं पुस्तकात वाचलेलं आहे, गांधीजीला भेटलेले काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण माहिती प्राप्त केलेली आहे, म्हणून आपण गांधीजीवर विश्वास ठेवतो. तसंच जगातील अनेक धर्म, पंथ आणि साधू संत आहेत की ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. स्वतः तुकाराम महाराज सांगतात आपल्याला, त्यांना साक्षात्कार झालेला आहे भगवान कृष्णाचा विठोबाच्या रूपात. त्या विठोबाच्या रूपाचं वर्णन करतात. कुणाचा पाठ आहे अभंग सुंदर ते द्या ना. म्हणा म्हणा, फास्ट फास्ट. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले चळकटी सवनी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे याची सर्व सुख काही न श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराजांना हा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी भगवंताचं हे रूप साक्षात बघितलं आणि ते आपल्याला सांगत आहे, म्हणून आपण विश्वास ठेवतो. भगवंताचा विरोध करणारे लोक भगवद्गीता, श्रीमद भागवत आणि प्रामाणिक गुरुकडून ऐकत नाहीत आणि हे ग्रंथ वाचत नाहीत. त्यामुळेच त्यांना भगवंताबद्दल ज्ञान भेटत नाही आणि म्हणून ते असा निष्कर्ष काढतात की हा सगळा खोटा प्रचार आहे. कारण ते स्वतः वाचलं नाही त्यांनी बिचाऱ्यांनी. त्यांची आपल्याला दया यायला पाहिजे. असे जे नास्तिक लोक असतात ना, आपल्याला नेहमी त्यांची दया आली पाहिजे. समजलं सर्वांना? तर आता वेदशास्त्र जे आहेत यांना स्वीकारणं अंधश्रद्धा आहे का? पुढचं लिहा 2.7. शास्त्रांना स्वीकारणे अंधश्रद्धा आहे का? लोक म्हणतात ना अंधश्रद्धा आहे ही सगळी, असं म्हणतात ना बऱ्याचदा. तर शास्त्रांना, आपण जे वैदिक शास्त्र शिकत आहे, ही अंधश्रद्धा आहे का? आता बघा, खूप छान लिहिलेलं आहे या पुस्तकात. इतकं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की ही पुस्तक वाचल्यानंतर ना प्रत्येक व्यक्ती दररोज जप करायला चालू करेल. इतकं छान लिहिलेलं आहे ना. आता तो जो सांगणारा आहे ना, बघा काय लिहिलंय. जर कोणी म्हटले की कोणाचे ऐकू नको, तर तो एक प्रकारे सांगत आहे की माझा ऐक आणि बाकी सगळेचा त्याग कर. समजलं? म्हणजे माझ्यावर श्रद्धा ठेव, मी सांगून राहिलो तेच ऐक.
याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा, विश्वास. या जगात आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो, कशाना कशावर विश्वास ठेवावा लागतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर नास्तिक व्यक्ती म्हणत असेल की हे हरे राम हरे कृष्णवालेचं ऐकू नका बरं, हे काही खरे नाहीत, हे तुम्हाला ब्रह्मचारी संन्यासी बनवून टाकतील, ठीक आहे, असं सांगतात नास्तिक लोक. त्यांना काय माहिती की इथं एक गृहस्थ बसलेला आहे. मी ब्रह्मचारी संन्यासी नाही आहे, मी एक गृहस्थ आहे, मला मूल बाळ आहे, माझी पत्नी आहे. तर हे सगळे असे नास्तिक लोक सांगतात. तर मग काही लोक काय म्हणतात, जाऊ दे बा, हे सगळं बोगस आहे, सगळा बोगस कारभार आहे, मी कोणावरच विश्वास ठेवत नाही. आता मला सांगा, एक डॉक्टर जर खोटा निघाला तर आपण त्या डॉक्टर जवळ जात नाही, पण असं म्हणतो का की सगळेच डॉक्टर खोटे आहेत? आपण एक चांगला डॉक्टर निवडतो का नाही? आपण शोधतो की कोण चांगला आहे, कोण चांगली ट्रीटमेंट करून देईल. तसंच भक्तीमध्ये जर एखादा साधू खोटा निघाला तर याचा अर्थ सगळेच साधू खोटे आहेत का? नाही, खरे साधू पण आहेत. आपण शोधायला पाहिजे, आपण बघायला पाहिजे की तो परंपरेत ज्ञान देतोय का. याला म्हणतात श्रद्धा. ठीक आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल कोणावर श्रद्धा ठेवू नको बरं, म्हणजे याचा अर्थ तो काय म्हणून राहिला, माझंच ऐक. याचा अर्थ तो काय म्हणून राहिला, माझ्यावर विश्वास ठेव. अल्टिमेटली विश्वास ठेवावाच लागतो कोणावर ना कोणावर. एक तर नास्तिक लोकांवर विश्वास ठेवा, नाही तर भगवंताच्या भक्तावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवावाच लागतो. आता श्रद्धा कशी वाढत जाते, तर हा प्रश्न लिहा. श्रद्धा कशी वाढत जाते? कोणी कोणी काय म्हणते, मी कोणावरच विश्वास ठेवत नाही, याचा अर्थ तो स्वतःच्या मनावर विश्वास ठेवत आहे. कोणावर ना कोणावर विश्वास ठेवावाच लागेल ना, तर मनावर विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावर. विश्वास आणि श्रद्धेचा कधी मृत्यू होत नाही. आपण कधी ना कधी विश्वास ठेवतो. बघा, तुम्ही सगळेजण इथं बसलेले आहे, तुम्ही विश्वास ठेवत आहेत की संध्याकाळी आम्हाला जे प्रसाद खाऊ घालतील तो एकदम प्रसाद चांगला असेल, त्याच्यात कोणी काही जहर मिसळलेलं नसेल. विश्वास ठेवला की नाही आपण? मागचे 8-10 दिवस झाले आपण तो प्रसाद खात आहे. विश्वास ठेवला का नाही? आपण प्रत्येक वेळी आयुष्यभर कोणाला कोणावर विश्वास ठेवतोच. आपण वारखेडवरून अकोटले जायचं असलं, त्या गाडीवाल्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो की चला बा, हा ड्रायव्हर चांगली गाडी चालवून, बसून जातो आपण. ड्रायव्हरले त्याची डिग्री विचारतो, काय का रे तू ITI केला का, तुला ड्रायव्हिंग माहित आहे काय, असाच बसला काय ड्रायव्हिंगच्या सीटवर, आपण विचारतो का नाही, त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर त्याला म्हणतात आदौ श्रद्धा. आधी श्रद्धा ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आता श्रद्धा कशी वाढते हे लिहा प्रश्न. श्रद्धा कशी वाढते? विश्वास कसा वाढतो? भरोसा कसा वाढतो? कसा वाढतो? सगळ्यात आधी पहिलं लिहा, पहिली पायरी विश्वास वाढवण्यासाठी. पहिलं नंबर 1 श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण पहिले ऐकावं लागेल. तुम्ही सगळेजण आता श्रवण करत आहात, आधी ऐकत आहात. पहिलं श्रवण. हे भक्तीचे जे 9 स्तर सांगितले ना, याच्यामध्ये आपली श्रद्धा वाढत जाते. तर पहिलं आहे श्रवण. पहिलं आधी आपण ऐकतो, श्रवण करतो. दुसरं बघणे. बघणे, ते बघणं आवश्यक आहे. तर तुम्ही बघू शकता की हरे कृष्ण मध्ये आल्यानंतर असे भयानक लोक होते की त्यांचे दारू सुटली, नशा सुटली, ते जप करायला लागले, आता चांगल्या मार्गावर लागले. तुम्ही तुमच्या साध्या डोळ्यांनी बघू शकता. असे खूप सारे उदाहरण आहेत. आता सध्या सोगोड्या गावात आता आपण चालू केलं मागच्या काही 3-4 वर्षापूर्वी. तर बरेचसे मुलं जे पूर्वी जुने मुलं आहेत, त्यांनी बऱ्याचशा मुलांनी खूप साऱ्या गोष्टी बदलल्या जीवनात. आता एक इस्कॉन मध्ये आल्यानंतर एक जेलमध्ये पण प्रचार करतो आपण. जेलमधल्या कैदी लोकांना, गुन्हेगार लोकांनाही प्रचार करतो आपण. तर तिथले लोक बदलतात आणि त्याची जेलची सुटका होते. कमी वेळात त्याला बाहेर देतात काढून, कारण की ते चांगले झाले हरिकृष्णाचा जप करून, त्यांच्या वाईट सवयी निघून गेल्या. तर बघणे, बघून आपला विश्वास वाढतो. तिसरं स्वतः पालन करणे. जेव्हा स्वतः आपण करून बघतो तेव्हा आणखीन विश्वास वाढतो की खरंच हरिनाम जप केल्यावर ध्यान लागते, मन एकाग्र होते. तुम्हाला आला का अनुभव सकाळी? मन एकाग्र होते का जप केल्यावर? प्रसन्न वाटते? हा, म्हणजे स्वतः पालन केल्यावर अनुभव येतो. तिसरं लिहा, स्वतः पालन करणे. स्वतः पालन केल्यावर विश्वास वाढतो. चौथं अनुभव घेणे.
चौथं काय आहे? अनुभव घेणे. स्वतः अनुभव घ्या. त्याला म्हणतात फलेन परिचयेत. स्वतः अनुभव घेऊन बघा. आता आपण सांगत आहे, तुकाराम महाराज सांगत आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. आपण अनुभव घेतला पाहिजे. नियमित जप केला की मग तुमच्या लक्षात येईल की खरंच भगवंताचं नाव किती मधुर आहे. आणि पाचवं इतरांना त्याविषयी सांगणे. दुसऱ्या लोकांना ते सांगलं की अजून विश्वास वाढतो. आता मी 5वी पायरी करत आहे सध्या. मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे. येते लक्षात? दुसऱ्यांना सांगितल्यावर अजून विश्वास वाढतो. आता मी तुम्हाला सांगता सांगता मलाही सांगत आहे आणि माझा विश्वास अजून वाढत आहे. अशा प्रकारे आपला विश्वास वाढतो. म्हणून नुसतं स्वतःपुरतं नाही ठेवायचं. आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे. दुसऱ्यांनाही सांगायचं. तर ह्या 5 क्रिया आपण करतो श्रद्धा वाढवण्यासाठी. जसं याचं उदाहरण दिलेलं आहे. एक मुलगी होती, तिला चेहऱ्यावर पुरळ आले होते. मग ती डॉक्टराकडे गेली आणि डॉक्टरांनी तिला एक मलम दिला. तो मलम तिने लावला आणि तो मलम लावल्यावर ते सगळे पुरळ बसून गेली. आणि मग ती पुरळ बसली आणि तिला विश्वास झाला की डॉक्टरची औषधी खूप चांगली आहे. आणि मग तिने बाकीच्याही मैत्रिणींना सांगितलं, असं जर झालं ना त्या डॉक्टरकडे जातो, खूप चांगली औषधी देते. समजलं कशी विश्वास वाढला तिचा डॉक्टरवर. तर पहिले तिनं काय केलं, आधी तिनं तिच्या जुन्या मैत्रिणीकडून ऐकलं की या डॉक्टरकडे जा. पहिले काय केलं, श्रवण केलं. पहिले ऐकलं. दुसरं तिने काय केलं, बघितलं की तिचं पण दुःख त्या डॉक्टराच्या औषधीमुळे कमी झालं. मग स्वतः ती गेली, तो मलम लावून बघितला आणि स्वतः तिला अनुभव आला. आता अनुभव आल्यावर ती दुसऱ्याला सांगून राहिली, आता तू जा तिकडे. तसं आपल्यासोबतही घडते भक्तीत आल्यावर. आता मी तुम्हाला सांगत आहे कारण मला अनुभव आलेला आहे. मी बघितलेला आहे की किती सारे लोक इतके वाईट. एक मुलगा होता, आम्ही कॉलेजला प्रचार करतो. एक मुलगा होता, तो त्याला कॉलेजमध्ये असताना सिगारेट प्यायची सवय लागली. त्याला मी फक्त म्हटलं, हे बघा तुम्ही फक्त रोज 2 माळा जप करायचे 1 महिनाभर, तुमची सिगारेट सोडून जाईल. त्याने पहिले 1-2 महिने माझं ऐकलंच नाही. त्याला वाटते काही खरं नाही, हे काही खोटे सांगून राहिले. पण सिगारेटमुळे काय झालं, त्याला थोडा एक आजार झाला आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. मग मी त्याला परत सांगितलं की घेऊन ओढू नको सिगारेट, अजून आजार खराब होईल, तू जप कर. त्याला म्हटलं आता तू 4 माळा जप कर. त्यानं त्यावेळी सिरियस घेतलं कारण त्याच्या लक्षात आलं की दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं, आता हे सिगारेट काही खरी नाही. मग त्यानं सिरियसली जप करणं चालू केलं. पुढच्या 4 महिन्यात त्याची सिगारेट सुटली. आज तो मुलगा हरे कृष्ण मंत्राच्या 16 माळी जप करत आहे. बघा, हे उदाहरणं आहेत. असे खूप सारे उदाहरणं मी सांगू शकतो, एकच नाही, खूप सारे आहेत. तर हे मी अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली श्रद्धा वाढते. आता काही लोक काय म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये काय फरक आहे हे मला सांगायचं आहे. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधला फरक सांगायचा आहे. बघा, अंधश्रद्धा म्हणजे काय होते की तो जो डॉक्टर आहे ना त्यानं मला फसवलं म्हणून या जगातले सगळे डॉक्टर फसवेगिरी करणारे आहेत, असा याचा अर्थ होतो का? याला म्हणतात अंधश्रद्धा. एक साधू बोगस निघाला म्हणून सगळे साधू बोगस, असा त्याचा अर्थ होतो का? नाही, याला म्हणतात अंधश्रद्धा. काही खरे साधू पण असायला पाहिजे ना, का सगळेच बोगस असतात? डॉक्टर एक बोगस निघाला की दुसऱ्या चांगल्या डॉक्टरवर जातो ना आपण. म्हणून अंधश्रद्धा नाही ठेवायची. खरा कोण आहे तो शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि श्रद्धा ठेवायची त्या खऱ्यावर. तर आता एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे का? लहान मुलांना गोष्ट झाल्यावर तुम्हाला सांगायचं आहे. 3री-4थीचे मुलं, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला भेटलंय सांगायचं आहे. हा, एक न्हावी होता. न्हावी माहिती आहे? तो न्हावी ना एका भगवंताचा भक्त होता. तो तिथं खुर्चीवर बसला होता. न्हावी त्या भक्ताची दाढी करून देत होता.
हा, दाढी करता करता त्या न्हाव्यानं त्या भगवंताच्या भक्ताला काय म्हटले, तो काय म्हटलं माहितीये का, की काय हे तुम्ही माळ घातली, काय कुठं देव असते का, सगळी अंधश्रद्धा आहे, सगळी अंधश्रद्धा आहे. आता तो भगवंताचा भक्त त्याची दाढी करून राहिला, नावी काय म्हणून राहिला त्याला, हे सगळी अंधश्रद्धा आहे, हे काय देवपिव काही नसतो. मग भगवंताचा भक्तानं दाढी होऊ दिली पुरी. दाढी झाल्यावर तो बाहेर गेला आणि बाहेर रस्त्यावर एक काळी कपडे, काळपट कपडे पडलेला आणि पूर्ण दाढी वाढलेली एक माणूस होता. त्या माणसाचा हात धरून त्यानं त्या न्हाव्याच्या दुकानासमोर त्याला आणलं आणि न्हाव्याला म्हटलं, इकडे या बघा, तुम्हाला माहिती आहे का, या जगात एक पण न्हावी नाहीये. हा, मीच तर न्हावी आहे, बघा तुमच्या समोर उभा आहे. नाही, एकही न्हावी नाही आहे. तुम्हाला माहित आहे की एकही न्हावी नाही आहे. न्हावी असतात तर याची दाढी काढली असती ना कोणतरी, याची कशी काय दाढी वाढली. तो न्हावी म्हणतो, अहो तो जो माणूस आहे तो रस्त्यावर बसतो आणि कधीच माझ्याजवळ दाढी काढायला येत नाही, म्हणून त्याची दाढी वाढली. मग मीच तर तुम्हाला ते सांगून राहिलो राजा, मी तुम्हाला हेच तर सांगून राहिलो की बाबा देव आहे, पण कोणी देवाजवळ जातच नाही, तर आम्ही काय करावं. देवाजवळ गेल्यावर दुःख कष्ट नष्ट होतील तुमचे, दुःख कष्ट नष्ट होतील, पण जातच नाही तर आम्ही काय करावं. आलं लक्षात. सगळ्या गोष्टीतून काय शिकायला भेटलं. नावी आहेत जगात, आहेत का नाही, तसा देव आहे का जगात, हो खरंच विश्वास आहे. काय शिकायला भेटलं गोष्टीतून. हा, देव असतात पण आपण त्यांच्याजवळ जात नाही तर आपल्याला अनुभव होत नाही. अरे बाबा, त्या न्हाव्यानं काय म्हटलं होतं, एक सांगायचं राहून गेलं. न्हावी म्हटलं, किती दुःखी लोक आहेत या जगात, किती मरून राहिले, किती हे होऊन राहिले, दुःख आहे या जगात, देवच नाही, असं त्यानं म्हटलं. तर भगवंताच्या भक्तानं म्हटलं, अरे बाबा भगवंताकडेच जात नाही आपण, गेलो तर दुःख नष्ट करतात भगवंत. भगवद्गीतेत सांगतात, योगक्षेमम वहाम्यहम, मी काय करतो, माझ्या भक्तांचं रक्षण करतो, ज्यांच्याकडे जे आहे ते टिकवून ठेवतो आणि त्यांचं मी रक्षण करतो. आता पुढचे आहेत वेदांचे पुरावे. हे जे पुरावे आहेत ना, हे पुरावे मला सांगायला खूप इंटरेस्ट येतो ऍक्च्युली. जे पुरावे आहेत ना, या पुराव्यामधून माझा खूप विश्वास वाढला भक्तीमध्ये, माझा स्वतःचा खूप विश्वास वाढला. वैदिक पुरावे. तर वेदामध्ये काही असे पुरावे आहेत सांगितलेले. जसं आपल्या वेदामध्ये म्हटलेलं आहे की गायीचे शेण शुद्ध असते, गायीचे शेण शुद्ध असते. हे लाखो करोडो वर्षापासून वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता जस्ट 50 वर्षापूर्वी आणि रिसेंटली एक 10 वर्षापूर्वी पण वैज्ञानिक लोकांनी याचा शोध लावला की जे गाईचं शेण आहे आणि गोमूत्र आहे याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात. गाईचं शेण शुद्ध असते, याचा आता 10 वर्षापूर्वी शोध लावला. पण हे वेदामध्ये किती वर्षापासून लिहून ठेवलेलं आहे, लाखो वर्षापासून. तसं पाहिलं तर कुठल्याही प्राण्याची, मनुष्याची विष्ठा किंवा संडास ही पवित्र नसते, आहे ना, घाण असते ती. पण गायीचं शेण शुद्ध असते हे वेदामध्ये लाखो वर्षापासून सांगितलेलं आहे. आणि आता जस्ट 10 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी वैज्ञानिक लोकांनी शोधून काढलं की गायीचं शेण आणि गोमूत्रामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात. समजलं. हा पुरावा आहे की वैदिक ज्ञान कसं खरं आहे, खोटं नाही. समजलं. हे उदाहरण लिहून घ्या. वैदिक पुरावे. पहिलं, गायीचे शेण शुद्ध असते, पहिला पुरावा. हे वेदामध्ये हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून लिहून ठेवलेलं आहे. दुसरं पृथ्वी गोल आहे, भूगोल म्हटलेलं आहे. हे वेदांमध्ये आधीपासून म्हटलेलं आहे, हजारो करोडो वर्षापूर्वी वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की पृथ्वी गोल असते. आणि आता शोध लावला. पहिले तर काही वैज्ञानिक म्हणत पृथ्वी चपटीच असते. आता सध्या काही आता आल्यानंतर सगळे इन्स्ट्रुमेंट आल्यावर आता शोध लागला की पृथ्वी गोल असते. आणि हे शास्त्रात आधीच लिहून ठेवलेलं आहे. बघा, वेद कसे परफेक्ट असतात. वैज्ञानिक लोक तरी चुकतील एखादे, पण वेद कधी चुकत नाही.
तिसरं, वृक्षांना जीवन असते, झाडांना जीवन असते, हे 1950 मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करून दाखवलं. 1950 म्हणजे 75 वर्षापूर्वी, जवळपास 75 वर्षापूर्वी त्यांनी सिद्ध करून दाखवलं की झाडांना जीवन असते. पण हे तर ऑलरेडी आपल्या पुराणामध्ये श्लोक आहे. कोणता श्लोक आहे? जलजानव लक्षानी स्थावर लक्ष विंसती. स्थावर, स्थावर म्हणजे काय? जे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही असे ते झाड, आणि ते जीव असतात. आणि ते किती प्रकारचे आहेत? लक्ष विंसती, 20 लाख प्रकारच्या योनी असतात झाडांच्या. हे ऑलरेडी वेदात पुराणात लिहून ठेवलेलं आहे. आणि झाडांना जीवन असते हे आता शोध लागला 1950 मध्ये. ते शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाचं नाव आहे जगदीशचंद्र बोस. बघा, वैदिक पुरावा. चौथं, गर्भामध्ये 9 महिने बाळाची कशी वाढ होते? गर्भ, फक्त लिहायचं होतं, गर्भ. गर्भामध्ये 9 महिने बाळाची कशी वाढ होते हे श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात वर्णन आहे. पहिल्या महिन्यात कसं त्याचे अवयव तयार होतात, दुसऱ्या महिन्यात त्याचे ते वाढतात, मग हात येतात, हे ते असं पूर्ण वर्णन आहे. 9 महिन्यात कसे वाढत जातात. तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहा. 3रा स्कंद, अध्याय क्रमांक 26, 3.26, 25 आणि 26, 3.25, 26 या 2 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे गर्भात 9 महिने बाळाची कशी वाढ होते. आता काही डॉक्टरांनी एकत्र येऊन गर्भात 9 महिने बाळाची कशी वाढ, हे मागे कोण बसलाय? आता रिसेंटली एक्सरे काढून 9 महिने बाळाची गर्भात कशी वाढ होते याचा डॉक्टरांनी शोध लावला. आणि हे सगळे शोध जसेला तसे श्रीमद भागवताच्या श्लोकासोबत तंतोतंत जुळले. पहिल्या महिन्यात तेच वाढते, बरोबर भागवतात संस्कृत श्लोक आहे. ते श्लोक तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. दाखवू वाचून दाखवू का आता? 9 महिने बाळाची गर्भात कशी वाढ होते. मला मोबाईल लागेल. स्कंद 3रा, अध्याय 26 वाचून दाखवतो कसे बाळाची 9 महिने गर्भात वाढ होते. हे भागवतात ऑलरेडी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आणि आता एक्सरे काढून आपल्याला माहित पडलं की बरोबर तशीच वाढ होते. हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. बरं, हे सांगतो मी. आणि पुढचा पुरावा वेदामध्ये वर्णिलेलं जे सत्य आहे, जे भविष्यवाणी, भविष्यवाणी 5वं लिहा. भविष्यवाणी, वेदामधल्या भविष्यवाणी कोणकोणत्या आहेत बघा. पहिली भविष्यवाणी की भगवान बुद्ध येतील. हे आधीच लिहून ठेवलं होतं की भगवान बुद्ध येतील. कुठं भविष्यवाणी केलेली आहे? श्रीमद भागवत 1.3.24. ठीक आहे, प्रसादाच्या वेळी मी हे श्लोक वाचून दाखवेल तुम्हाला. फक्त आता सध्या सांगतो थोडक्यात की भगवान बुद्धाची आधीच भविष्यवाणी केली होती की हे येतील. आणि त्यांचे आईवडिलाचं नाव आधीच सांगण्यात आलं होतं. ते कुठं जन्म घेतील, त्यांना बोधिसत्व वृक्षाखाली बोध होईल आणि मग ते घर सोडून जातील. अशा प्रकारे ऑलरेडी लिहिलेलं आहे भागवतात. येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांचं भविष्य पुराण अथर्ववेद 20 नंबरचं कांड, सूक्त नंबर 127.1 आणि 3 याच्यामध्ये आधीच भविष्यवाणी केलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या भविष्यवाणी ज्या आहेत ह्या सगळ्या खऱ्या ठरल्या. आधीच सांगितलं होतं. तर तुम्ही ते हे नाटक बघितलं का चाणक्याचं? चाणक्य नावाचा जो ब्राह्मण होता त्यानं मौर्य राजाला त्याच्यावर बसवलं, राजसिंहासनावर बसवलं. आणि जे बाकीचे राजे होते, दुष्ट राजे होते, त्यांचा त्यांनी नाश करवला. हे भागवतात लिहिलेलं आहे की असं होणार पुढे. आता पुढचं पण लिहिलेलं आहे. सांगू पुढचं? कलियुगात काय काय होईल सांगू?
कलियुगात पुढे काय काय होणार आहे हे श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे. 12.2. बघा, मी एक श्लोक वाचत आहे. श्री शुक उवाच ततश्चानुदिनं धर्म सत्यं शौचं क्षमादया कालेन बलिना राजं नांक्षति आयुर्बलं स्मृती. कलियुगामध्ये धर्म, सत्य, शुद्धता, सहनशीलता, दया, जीवन, शारीरिक शक्ती आणि स्मरणशक्ती हे सगळे कमी होतील. बघा, आपलं आयुष्य कमी होत चाललं. पूर्वी आपले आजी आजोबा 100-125 वर्ष जगायचे. आता आपण तेवढे वर्ष जगणार नाही, हे भागवतात लिहिलेलं आहे. पुढची भविष्यवाणी. वित्तम एव कलौ नृणां जन्माचार गुणोदया धर्मन्याय व्यवस्थायां कारणं बलम एव हि. कलियुगामध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्यांनाच जास्त मान सन्मान दिला जाईल. बघा, आहे आजकाल असं. श्रीमंत लोकांनाच आजकाल मान सन्मान दिला जातो. ज्यांचं चांगलं वर्तणूक आहे, ज्यांचं चांगलं चरित्र आहे, त्यांना कोणी भाव देणार नाही. आणि जो पॉवरफुल असेल, बलवान असेल, त्याचंच राज्य चालेल कलियुगामध्ये. दाम्पत्ये अभिरुचिर हेतुर मायेव व्यवहारिके स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर विप्रत्वे सूत्रमेव हि. हे वाचून तुम्हाला खूपच बेकार वाटेल. पुरुष आणि स्त्री फक्त एकमेकाकडे आकर्षित होतील, एकमेकाला बघून, आणि बिना लग्नाचे सोबत राहतील. एखाद्याने जर का धागा घातला अंगात तर त्याला ब्राह्मण समजला जाईल. तो ब्राह्मण असो की नशापान करो की काही, त्याचे चांगले गुण बघितले नाही जाणार. फक्त त्याला धागा घातला ना, तो ब्राह्मण असं समजलं जाईल. लिंगमेवाश्र ख्यातो. बरं, मी डायरेक्ट अर्थच सांगतो. लोक बाहेरच्या दिखाव्याने आकर्षित होतील. दिखावा आत काय आहे ते कोणी बघणार नाही. जो बोलण्यात पटाईत असेल, जो बोलण्यात जास्त पटाईत असेल, त्याची खूप चालती असेल. जर एखाद्याकडे पैसे नसतील तर त्या व्यक्तीला अपवित्र मानल्या जाईल. फक्त एकमेकांसोबत बोलूनच लग्न ठरतील डायरेक्ट. जर कोणी आंघोळ जरी केली आणि व्यवस्थित कपडे जरी नाही घातले तरी त्याला वाटेल की आम्ही बाहेर जाऊ शकतो. तर खूपच भयानक. आता इथून पुढे तर लोकांच्या पत्नी आणि त्यांची संपत्ती चोर डाकू चोरून नेतील. आणि जे मोठे मोठे राजे आहेत ना, राजे, ते पण सगळी संपत्ती चोरतील. कर वसूल करून, टॅक्स वसूल करून. आणि अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण होईल की लोकांना जंगलात जावं लागेल राहायला. आणि तिथं गेल्यावर काय होईल? जंगलात गेल्यावरही दुष्काळ पडेल, खूप सारा टॅक्स, गव्हर्नमेंट खूप सारा कर वसूल करेल, टॅक्स लागेल. लोकांना जंगलात जाऊन पानं, फुलं, मुळं, कंदमुळं हे खावं लागेल. आणि खूप सारे दुष्काळ पडतील. ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ खूप जास्त होतील. खूप जास्त थंडी, खूप जास्त वारा, खूप जास्त उष्णता, खूप जास्त पाऊस आणि खूप जास्त बर्फ पडेल. लोकांमध्ये खूप जास्त भांडणं होतील. खूप सारे लोक भुके राहतील, भुकेलेले, त्यांना अन्न भेटणार नाही.
खूप सारे लोक तहानेने व्याकुळ होतील, खूप जास्त आजार होतील कलियुगामध्ये, आणि लोकांच्या मनावर खूप जास्त ताण वाढेल. हे कलियुगाचे लक्षण आहे. कलियुगामध्ये सर्वात जास्त जीवन हे फक्त 50 वर्षाचं असेल. जास्तीत जास्त 50 वर्ष जगतील पुढे भविष्यात. आता सध्या किती वर्ष जगतात जास्तीत जास्त? 60-70. इथं म्हटलेलं आहे जास्तीत जास्त 50 वर्ष जगतील कलियुगात. जास्तीत जास्त. बरं, पुढचं हे इंग्लिश मध्ये आहे, मी ते ट्रान्सलेशन तुम्हाला मराठीत सांगतोय. 12व्या स्कंदातला 2रा अध्याय लिहून ठेवा. 12.2 कलियुगाचे लक्षणे. अध्यायाचं नाव आहे कलियुगाचे सिम्पटम्स ऑफ कलियुग. कलियुगाचे लक्षणे वाचू शकता तुम्ही. माझ्या घरी तो स्कंद ठेवलेला आहे. मी एक काम करेल, याचे फोटोज पाठवून देईल ग्रुपवर, म्हणजे तुम्ही ते वाचू शकता मराठीतून. लोकांच्या शरीराची जी साईज आहे ती कमी होत जाईल. लोक धर्माचं आचरण सोडून देतील. भरपूर लोक नास्तिक होतील, देवावर विश्वास ठेवणार नाहीत. जे राजे आहेत ते नुसते चोरच होणार. सगळं लोकांजवळून कसं चोरी करायचे पैसे तेच विचार करणार. गायींची बकरी सारखी हत्या केली जाईल. कुटुंब टिकणार नाहीत, कुटुंब तुटतील. खूप सारे झाडं आणि झुडपं यांची साईज कमी होत जाईल. ऑलमोस्ट एवढी कमी होईल की डॉर्फ नावाचा स्वामी वृक्ष आहे, ते स्वामी वृक्ष एवढंच आहे. एवढ्या झाडं राहतील जास्तीत जास्त. तुळशी महाराणी एवढी हाईट असेल झाडांची कलियुगात. अजून नाही, पुढे भविष्यात. अशा प्रकारे खूप सारं पाप वाढल्यानंतर, आता बघा भविष्यवाणी, हे सांगायचं होतं मला ऍक्च्युअली. अशा प्रकारे खूप सर्व पाप वाढल्यानंतर कलियुगामध्ये भगवान श्री हरी अवतार घेतील. कलियुगाच्या शेवटी. कलियुग 4,32,000 वर्ष असते, त्यातले आता 5,500 वर्ष झाले, तर 4,27,000 राहिले. तर 4,27,000 वर्षानंतर कोण अवतार घेईल? भगवान विष्णू अवतार घेतील. आता त्यांचं वर्णन आहे बघा. त्यांचं गावाचं नाव सांगितलं कुठे अवतार घेतील. संबल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः भवने विष्णू यशः कल्की प्रादुर्भविष्यति. कोणते भगवान आहेत ते? कल्की भगवान. त्यांचं नाव असेल कल्की. भगवान कल्की अवतार घेतील. त्यांचं कोणाच्या घरी? एका ब्राह्मणाच्या घरी. कोणत्या गावात? संभल गावात. आजही आहे हे गाव. कुठे आहे माहिती आहे? कोणत्या राज्यात आहे संभल गाव? बिहार राज्यात. तिथं भगवान कल्की एका ब्राह्मणाच्या घरी अवतार घेतील. आणि त्या ब्राह्मणाचं नाव असेल विष्णू यश. विष्णू यश हे त्यांचं वडिलांचं नाव असेल. कल्की भगवंताच्या वडिलांचं नाव विष्णू यश. आता पुढचं कल्की भगवानचं वर्णन. आता बघा कल्की भगवान कसे असणार. कल्की भगवान हे त्यांच्या एका घोड्यावर जातील. त्या घोड्याचं नाव असेल देवदत्त. तो घोडा इतका फास्ट धावेल की त्याचा वेग मनाच्या वेगासारखा असेल. त्या घोड्याचा वेग मनाच्या वेगासारखा असेल. त्यांच्या हातामध्ये तलवार असेल आणि सर्व पृथ्वीभर ते आपले अष्टसिद्धी दाखवतील. अष्टसिद्धी माहितीये? अष्टसिद्धी माहितीये? अनिमा, लघिमा, प्राप्ती माहिती नाही? अष्टसिद्धी. अनिमा म्हणजे काय? लहानात लहान होणे.
लघिमा, प्राप्ती. प्राप्ती म्हणजे इथं बसल्या बसल्या मला समजा आफ्रिकेतलं सफरचंद पाहिजे, तर ज्याच्याकडे प्राप्ती सिद्धी आहे तो काय करतो, बसल्या बसल्या असा हात लांबवतो आणि आफ्रिकेतलं सफरचंद तोडतो आणि खातो. ते आफ्रिकेतल्या झाडाचं सफरचंद तुटते आणि इथं तो खातो. याला म्हणतात प्राप्ती सिद्धी. अशा 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. ह्या सगळ्या सिद्धी ते दाखवतील भगवान कल्की. तलवार घेऊन असे नुसतं माना कापतील. किती लोकांच्या? एका वेळी दशलक्ष लोकांच्या नुसतं मारतील. कारण सगळे पापी लोक असणार कलियुगाच्या शेवटी. नुसतं तलवार घेऊन दशलक्ष लोकांना मारतील, जे राजाचा ड्रेस घातलेले आहेत पण नुसते चोरच आहेत. सगळ्या राजांना मारल्यानंतर जे चांगले नागरिक आहेत त्या सगळ्या चांगल्या नागरिकांना एक सुगंधित वाऱ्याचा सुगंध पसरेल. पूर्ण पृथ्वीमध्ये पूर्ण वाऱ्याचा सुगंधित वारा पसरेल आणि चंदनाचा वास येऊ लागेल. आणि यावेळी सगळ्यांना असं जाणीव होईल की आता शुद्ध वातावरण तयार होत चाललं. वातावरण शुद्ध होत होत काय होईल, भगवान वासुदेव, भगवान कल्की हे कलियुग बदलून सत्ययुग चालू करून देतील आणि पुढचं सत्ययुग चालू होईल 4,27,000 वर्षानंतर. बघा, हे श्रीमद भागवतातलं वर्णन आहे. मी तुम्हाला हा स्कंद तो वाचायला पण देईल घरी, मराठीत पण आहे. हरे कृष्ण. तर हे सगळे भविष्यवाणी श्रीमद भागवतातली आहे. तर हे वेद कसे परफेक्ट असतात. आणखी 3ऱ्या स्कंदातलं राहिलंच सांगायचं की बाळाची 9 महिने गर्भात कशी वाढ होते. तीच वाढ विज्ञानाच्या पुस्तकात शिकवली जाते. तीच वाढ भागवतात ऑलरेडी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ समजून चला की वेद हे कसे परफेक्ट आहेत. वेदांना आपण चॅलेंज. अजून काही गोष्टी सांगायच्याच राहिल्या. सगळ्यात मोठा पुरावा आहे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार घर नाही बांधलं तर त्या घरातले लोक शांतपणे जीवन जगू शकत नाहीत. घरात भांडणच होतात, घरात आजारीच पडतात. वास्तुशास्त्रानुसार, हे वास्तुशास्त्रामधून आलेलं आहे. त्याच्यानुसारच घर बांधायला पाहिजे. प्रश्न. भगवान श्री कल्कींच्या तलवारीचं नाव काय? कल्कीच्या तलवारीचं नाव काय? तलवारीचं नाव ना नाही दिलेलं. मी घोड्याचं नाव सांगितलं, मी तलवारीचं सांगितलं का? नाही. भगवंताचा रंग पण आहे, श्वेत रंग असतो. गोरे गोरे असते. आणखी काही प्रश्न आहेत? कलियुगापूर्वी ज्यावेळेस म्हणजे भगवान श्री कल्कींचा अवतार व्हायच्या अगोदर भक्त कुठं असतात? हे आणखी महत्वाचं विचारलं. ते जे भगवंताचे भक्त असतील ना, नास्तिक लोक इतके वाढतील. आता सांगितलेलं आहे की पुढचे 10,000 वर्ष भक्ती वाढत जाईल. कलियुगामध्ये भक्तीचा प्रचार वाढत जाईल आणि गावोगावी, माझ्या मागे श्लोक म्हणा, पृथ्वी ते आचेयद नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार हैमे मोर नाम. भगवंत म्हणतात की माझ्या नावाचा सगळ्या पृथ्वीवर नगर आणि ग्रामामध्ये प्रचार होईल. हा पुढच्या 10,000 वर्ष. त्यातले ऑलरेडी काही वर्ष गेले. पुढच्या आता अजून प्रभुपादची तर भविष्यवाणी एवढी आहे की कोर्टमध्ये असणारे जज पण तिलक लावलेले असतील, भक्त असतील भगवंताचे. येणाऱ्या पुढचा 5 ते 10,000 वर्ष हा भक्तीचा सुवर्ण काळ मानला गेलेला आहे. कलियुगाची सुरुवात आहे, हा भक्तीचा सुवर्ण काळ आहे. पण नंतर हा जसा सुवर्ण काळ संपेल, 10,000 वर्ष संपतील कलियुगाचे, तसं इथून पुढे नास्तिक लोक इतके वाढतील की अक्षरशः भक्तांना जप पण करू देणार नाही. आपल्या भक्तांना 16 माळी जप करायसाठी पहाडामध्ये गुहेत लपून जप करावं लागेल. इतकी भयानक अवस्था होणार आहे 10,000 वर्षानंतर. घोर कलियुग जेव्हा चालू होईल तेव्हा. हे पहिले 10,000 वर्ष ही कलियुगाची पहाट असते. कलियुगाची पहाट चालू आहे सध्या. याच्या व्यतिरिक्त आणखी डिटेलमध्ये कलियुगाचे लक्षण दुसऱ्या एका ग्रंथात सांगितलेले आहेत. ते जर मी तुम्हाला वाचून सांगितले, तुम्ही म्हणाल प्रभूजी बस झाला, आता सांगू नका. त्यातलं एक सांगतो फक्त. स्वतःच्या खायला अन्न नसेल तर स्वतः नवीन जन्माला आलेल्या बाळाला कापून शिजून खाल्लं जाईल. अन्न नसेलच काही
हे पण आहे लिहिलेलं. आजच्या तारखेला जपानमध्ये लोक खातात म्हणून तिथं भूकंप येतात. जिथं गायीची हत्या होते तिथं लवकर भूकंप येतात. तर अशा प्रकारे भयानक आहेत. तर ह्या सुवर्ण काळ आहे भक्तीचा. या सुवर्ण काळामध्ये आपण भक्ती पूर्ण करून घ्या आणि गोलोकधामात निघून जा, वैकुंठात निघून जा लवकरात लवकर. या जगात थांबून घोर कलियुग पाहत बसू नका. ऑलरेडी आपण सत्ययुगात नापास झालो, परत त्रेतायुगात आलो, त्रेतायुगात नापास झालो, द्वापार युगात आलो, द्वापार युगात फेल झालो, आता कलियुगात आलो. आता तरी फेल होऊ नका, आता तरी वैकुंठधामात जा. हरे कृष्ण. संकेत विचार.